हॅलो एव्हरीवन. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका सुंदर देवदर्शनाच्या प्रवासाला. आमचा दिवस सुरू झाला पहाटे 5 वाजता. आम्ही घरातून निघालो आणि ऑटोने स्वारगेटला पोहोचलो. त्यानंतर दुपारी 11-12 वाजता आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. जवळपास 6 ते 7 तास लागला. तिथून आम्हाला आदमापूरला जायचं होतं, म्हणून पुन्हा बसची वाट पाहत बसलो. जवळपास 1 तास वाट पाहिली आणि बस आली. एक गोष्ट सांगते, आदमापूरला येताना थोडा पेशन्स ठेवावा लागतो, कारण आहे ना, इथे 1 ते 2च बस आहेत आणि कंडक्टरला बसचं रिटर्न येण्याचं टायमिंग नक्की विचारा. अजून एक गोष्ट, इथे ऑनलाईन पेमेंट नाही बसमध्ये, तर त्यामुळे थोडीशी कॅश कॅरी करा. त्यानंतर आम्ही दोघे फ्रेश झालो आणि बाळूमामांच्या दर्शनासाठी निघालो. तर ही पाहू शकता तुम्ही, ही बाळूमामांच्या मंदिरात जाण्यासाठी कमान आहे. एक गोष्ट सांगायची राहिली, कोल्हापूर बस स्टँड ते आदमापूर 1 तास लागतो. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये पोहोचतच होतो. तर हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर, जिथे स्टॉल वगैरे आहेत. तर इथे काही आज जास्त गर्दी नव्हती आणि पाऊसही नव्हता. लाईनमध्ये जास्त गर्दी नव्हती, त्यामुळे अवघ्या आमचं 15 मिनिटातच दर्शन झालं आणि दर्शन खूप छान आणि मनाला समाधान देणार होतं. एक गोष्ट महत्त्वाची की इथं फुलं, नारळ, भंडारा किंवा मिठाई घेऊन जाऊ नका. मंदिरामध्ये या वस्तू स्वीकारल्या जात नाहीत. आणि इथे साधारण महाप्रसाद हा 11 ते 2 वाजेपर्यंत असतो, त्यामुळे त्यानुसार तुम्ही प्लॅनिंग करा. त्यानंतर आम्ही इथे एक गोष्ट पाहिली की प्रत्येक ठिकाणी ना बर्फीचं दुकान होतं. बहुतेक इथे बर्फी स्पेशल असावी. त्यानंतर बस आल्यानंतर आम्ही रिटर्न कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरच्या स्टँडवरून पुन्हा महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी ऑटो पकडली आणि गेलो. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो. मी देवीसाठी ओटी वगैरे घेतली आणि आहोनी नेहमीप्रमाणेच मला गजरा घेतला, कारण की मला त्यांची ही गोष्ट आवडते की प्रत्येक ठिकाणी गेलो की ते नक्कीच मला गजरा घेतात. त्यामुळे माझ्यासाठी ही मोमेंट खूप स्पेशल असते. तर देवी आईचं दर्शन पण 5 ते 10 मिनिटात झालं आणि त्यानंतर आम्ही ज्वेलरीसाठी बघत होतो, पण खूप कॉस्टली होत्या, त्यामुळे आम्ही घेतले नाही. आणि मंदिराचं काम अजून चालूच होतं आणि आज आम्हाला खूप छान वाटलं. पावसाने पण साथ दिली आणि दर्शन पण व्यवस्थित झालं. त्यानंतर आम्ही पुण्याची बस पकडली आणि स्वारगेटला उतरून तिथून ओला करून घरी निघालो. तर असा होता आमच्या आजचा देवदर्शनाचा सुंदर प्रवास. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे आज काही काढलेले फोटो होते. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. थँक्यू.